10% नफ्याने विकलं, एवढ्याला विकलं. जर ते पुस्तक 25-75ला विकलं असतं तर किती टक्के नफा तोटा झाला असता, असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, एका साईडला टक्के घेऊ, एका साईडला रुपये घेऊ. समचलन हे उदाहरण खूप पटकन जमणार आहे. बघा, टक्के पहिलं काय, 10% नफा घेऊन मूळ किंमत 100% असती, त्यात 10% नफा म्हणजे किती झाले, 110 टक्क्यांना विकलं. किती, 110% म्हणजे किती, 27.50. ही मांडणी कळाली. 10% नफा म्हणजे 110%ला तिने ही किंमत. पुढे काय म्हणलं, जर त्यांनी विकला असतं 25.75ला, 25.75 पुढे गेला, 25.75ला विकला असतं तर तुम्हाला सांगा हा म्हणजे हे किती. आता हे किती येईल ते तुम्हाला कळून जाईल. 25.75 म्हणजे किती टक्के, काय किती टक्के असणार किंमत कळल. जर टक्के तुमचे 100 पेक्षा जास्त आले तेवढा नफा, 100 पेक्षा कमी आले तेवढा तोटा. कळालं प्रत्येकाला. तिरका गुणाकार करा, काय उत्तर येईल तिरका गुणाकार केल्यावर, 25.75 गुणिले 110 भागिले 27.50. बरोबर. पॉईंट बघा, हा पॉईंट 2 अंक सोडा, हा 2 अंक सोडा, पॉईंट चालला जाईल. वर फक्त काय उरेल, 25.75 आणि खाली उरेल, वर फक्त 25.75 उरेल आणि खाली फक्त 27.50 उरणार आहे. ठीक आहे, हे तुम्हाला सोडवायचं. चला, 0 कट झाला. ठीक आहे, 11ने भाग द्या. 11 1 11, 11 2 22, 5 उरले, 11 5 55. 25ने भाग गेला, 25ने भाग द्या. 25 1 25, 25 1 25. ठीक आहे, पूर्ण भाग गेला. 7ला भाग जात नाही, 0 द्या. 75ला भाग द्या, 25 3 75. उत्तर काय आलं माझं, 103. बरोबर. म्हणजे ही जी किंमत आहे, ही किंमत किती आहे माझी, 103 आहे. कळालं प्रत्येकाला. 103%. मला सांगा 103% म्हणजे काय. बघा, 110 म्हणजे काय, 10% नफा. 103 म्हणजे काय, 3% नफा. 100 पेक्षा 3 ने जास्त आहे तर 3% नफा.